जवळजवळ अर्धा तास व्हायला आला, ऑर्डरच लागत नाही आहे. आजची तारीख आहे 27, वार आहे संडे. आणि संडेचा दिवस ऑर्डर नाही लागणं म्हणजे इट्स डिफिकल्ट. आज इन्सेंटिव्ह आहे 26 ऑर्डरला 525 आणि 17 ऑर्डरला 315. बघू चला काय होतंय. हां, टाईम होतो 1:12. 2 ऑर्डर कंप्लीट. एक ऑर्डर पहिलीच लागली होती, पण माझा कॉल चालू होता म्हणून मला रेकॉर्ड करता नाही आला. बरं, हे लोकल लिफ्ट आणि 30 रुपये पर ऑर्डर चालू आहे. अरे वा, बर्गर किंगची ऑर्डर रेडी आहे. पण हे लोक रेडी मारतात, पण रेडी ॲक्च्युअलमध्ये नसते. ऊन बघा किती आहे, म्हणून मी ते गप सावलीमध्ये आलतो. आता आहे ना, जाऊ तिकडे परत उन्हात. भयंकर गरम होते. याचा अर्थ मला असं वाटतं कुठेतरी पाऊस पडलाय. आणि गाडी लावायला सावली पण भेटत नाही, मोनाची गाडी उन्हात लावावी लागते अशी. आता सध्या मी कामोठ्यामध्ये आहे आणि इथून रिटर्न ऑर्डर वाजेल नाही वाजेल सांगता येत नाही. मी खारघरमध्ये परत जातो. मध्ये जर लागली तर वेल अँड गुड, नाहीतर मग ठीक आहे. आज पण पूर्ण दिवसाचाच इन्सेंटिव्ह मारणार. 26 ऑर्डर. बाई कसला काला झालो रे उन्हात काम करून करून. 6वी ऑर्डर आणि ही आहे 7वी ऑर्डर. मल्टी ऑर्डर लागलेत. सो एक आहे उडप्पी एक्सप्रेस आणि दुसरा आहे स्वराज. उडप्पी एक्सप्रेसची ऑर्डर रेडी नाही आहे, पण स्वराजची ऑर्डर रेडी आहे. तर मग चलो. 3 तासामध्ये 7 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत आपल्या. आणि आता मी सध्या आहे खारघर सेक्टर 35. ठीक आहे. सो अजून 20 ऑर्डर पाहिजेत आपल्याला. 20 नाही, 19 ऑर्डर पाहिजे आपल्याला आणि आरामात होतील. आज तर फुल कन्फर्मेशन आहे, आज पूर्ण ऑर्डर होतील आपल्या. आता इथे आपल्याला ऑर्डर लागतील काय आय डोंट नो. पण बघा बरोबर 3 तास झालेत. 300 रुपये, ऑलमोस्ट 300 रुपये झालेत. 300 पण नाही, 400 रुपयाच्या आसपास झाली अर्निंग. त्याच्यामुळे टिप पण इन्क्लूड आहे ना. आणि 7 ऑर्डर कंप्लीट आणि अजूनही 30 रुपयाचा पर ऑर्डर चालू आहे. हवा खूप जास्त आहे, पण इथं ऑर्डर लागली आहे केरला टेल्सची. मला नाही माहिती कसा आवाज येतोय, बट लोकलच ऑर्डर आहे. 3-3.5 किलोमीटरच्या आसपासच आहे. काय घेऊन जायचं बघा, स्टीम राईस. माणूस इतका अडत झाला आहे की घरात भात सुद्धा बनवू शकत नाही. 9वी ऑर्डर. आता ही ऑर्डर घेऊन कुठे जायचे, जरा 7 किलोमीटरच्या आसपास काहीतरी होतं. सेक्टर 35 तर सेक्टर 37 दाखवतोय. म्हणजे हा जो लोकेशन आहे ना, ते काय याचा दाखवतो मला. अधिराज 2 इथे आहे. काय माहिती कुठे आहे. जेव्हा ऑर्डर भेटेल तर समजेल कुठे कुठे घेऊन जायचं. पण बऱ्यापैकी आज ऑर्डर लागतात. स्टारबक्सची ऑर्डर लागली आहे. स्टारबक्स बट रेडी नाही आहे. काय हवा सुटली आहे. अशा हवेमध्ये काम करायला मजा येतो. ड्रॅगन चायनीज, बालाजी अंगण सोसायटी. 12वी ऑर्डर आहे. आपण सध्या इथे आहोत खारघरमध्ये. घेऊन जायचं आहे कामोठ्यामध्ये. ऑर्डर प्रिपेरेशनमध्ये आहे, अजून रेडी नाही आहे. म्हणजे झाले की घेऊन जाऊ.
कामोठ्यामध्ये होतो तेव्हा मला एक ऑप्शन आला होता 1.5xचा. सीन असं आहे की इन्स्टामार्टची ऑर्डर नको आहेत आपल्याला बेसिकली, तर म्हणून मी तो झोन लिव्ह केला. काही कावल्याच्या नाण्याची टांग माती उडवून गेला, तर मी तो झोन लिव्ह केला आणि खारघरमध्ये आलो. हे बघ सस्ते नशे बघ. नॅचरल आईस्क्रीम ही 14वी ऑर्डर आहे आय गेस. मी गेस मारले कारण मी अरे यार ही रील बघत होतं, रील आली. हां 14वी ऑर्डर आहे. चलो बघा 60 रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर. खारघर तिन्ही ऑर्डर. काल पण असंच होतं. काल 3 ऑर्डर लागल्या होत्या आणि अप्रॉक्सिमेटली 6 सदर 12 साठी 18 दीड तासामध्ये 180 एक्स्ट्रा झाले होते. आणि आता तर आत्ताच म्हणजे चालू झाले. सो लाग लवकर लवकर. आणि हा कॅश ऑन डिलिव्हरी पण ऑर्डर लागली आहेत आपल्याला. असं नाही आहे कुठे गेलं रे. इतकी लिमिट आहे आपली 2539ची. करंट बॅलन्स 1201 आहे. म्हणजे 1201पर्यंत कॅश ऑन डिलिव्हरी घेऊ शकतो. त्याच्यानंतर मग लफडे होते. सो ठीक आहे. ही अपोलो फार्मसीची ऑर्डर लागली जी पार्सल डिलिव्हरी आहे. तो आहे अपोलो. तर मला माहीत होतं झोमॅटोमध्ये काय सीन व्हायचं माहिती आहे. नेहमी लोकेशन चुकीची असायची. आता इथे बघू काय सीन आहे. तर मला ही लोकेशन परफेक्ट वाटते. लेट्स सी. 1 तास झालं ऑर्डर लागत नाही. काय यार 60 रुपये पर ऑर्डर असून काय फायदा ऑर्डरच घेत नसेल तर. झोप यायला लागले मला. फायनली लागली बघू ऑर्डर. अरे वा सोनी पे सुहागा. लागून लपून 2 लागतात पण एक साथ. आता मी कस्टमरकडे गेलो. 600 रुपयाची ऑर्डर आहे ठीक आहे. तर त्या कस्टमर आहे ना म्हणजे एक ती मुलगी होती ती पे करायला तयार होती. पण तो दुसरा आला म्हातारा त्याच्या आईचा भाऊ त्यांनी कॅश दिले. मी बोललो ऑनलाईन करा ना. बोलतात की नाही. बोलतो ऑनलाईन नाही. बोलतो कॅशच घे. आता पॉकेट लिमिट बेच होईल ना माझी. त्या म्हाताऱ्याच्या आईचा जाऊ दे. चिल. प्रणामची ऑर्डर लागली आहे. इथेच सेक्टर 36मध्ये घेऊन जायचं आहे. 18 ऑर्डर कंप्लीट झाली आतापर्यंत. 9.0 काय माहिती कुठल्या साईडला. टेस्ट ऑफ लॅबनेट बाई ह्याचा पिकअपच मोठा आहे. 3 किलोमीटर 3-3.5 किलोमीटर लागतो. काय बोलतो आपण गलत होईच नाही सकता. चलो आपल्याला आता फक्त आणि फक्त 5 ऑर्डर पाहिजे. 5 ऑर्डरसाठी मला डाऊट आहे की 5 ऑर्डर होणार नाही 11 वाजता. तर मे बी आपल्याला 12 वाजेपर्यंत पण काम करायला लागू शकतो. पण आज करणार कारण सध्या तरी 60 रुपये पर ऑर्डरचे देतो आहे. हे बघा 4 किलोमीटर जायचं आहे आणि 89 रुपीज देतो आहे. मालवणी डेज ऑर्डर लागली आहेत. एक स्वराज आणि एक मालवणी डेज. सगळ्यात पहिली मालवणी डेजची ऑर्डर लागली ती आता रेडी आहे. बट आता स्वराजच्या इथे आहे मी आणि इथेच मला थांबायचं आहे. जिथपर्यंत ऑर्डर भेटत नाही तिथपर्यंत. तो आहे तिथं स्वराज आणि ही आहे 3 स्टार हॉटेल. यस 3 स्टार हॉटेल. 23 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. मला आता फक्त आणि फक्त 3 ऑर्डर पाहिजेत. टाईम होतो आहे 10 वाजून 19 मिनटं. ट्रिप्स कंप्लीट 23 इन्सेंटिव्हसाठी 3 ऑर्डर लेफ्ट. परत मल्टी ऑर्डर लागली पाहिजे. लय बरं होईल. इन्सेंटिव्हसाठी आपल्याला फक्त 1 ऑर्डर पाहिजे आणि 1 ऑर्डर लागली आहे. सिंग साबची अप्रॉक्सिमेटली 4.5
2 किलोमीटरचा पिकअप आहे आणि काहीतरी 1 किलोमीटरचा ड्रॉप असं समथिंग काहीतरी आहे. टोटल 4 किलोमीटर दाखवतं. तर ही ऑर्डर डिलिव्हर झाल्यानंतर आपला इन्सेंटिव्ह कम्प्लीट. मग त्यानंतर आपण डिसाईड करू थांबायचं का जायचं. सहसा मी थांबणार नाही, लगेच ऑफलाईन करून जाईल, कारण घरून कॉल येत आहेत. काल कसं लेट झालं होता ना. प्रॉब्लेम तर असं काय नाही, सांगू शकतो की यार लेट होईल यायला, पण ते ठीक आहे यार, म्हणजे थोडक्यात समाधानी माणूस आहे आपण ना. मित्रांनो 26 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि खूप परफेक्ट टायमिंगला 26 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. बरोबर टाईम बघा किती होतो आहे, 11:02 आणि 26 ऑर्डर डन. अर्निंग तेच 1000+ इनफॅक्ट खूप चांगली झाली आहे. बट मी रिव्हील नाही करणार बाई, रिव्हील नाही करणार. त्याच्या नादामध्ये ना अनसबस्क्राईब करू नका. कसं आहे माहिती आहे का, नजर लागते पैशांना, आणि ही गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे. भाई मला गाडीची चावी आत घुसत नाही आहे. घ्या, चावीच पडली. ठीक आहे, चला आपण घरी जाऊया. अजून मला एमटी जायचं आहे घरी. तर बिल्डिंग खाली पोचल्यावरती बघू किती किलोमीटर चालली गाडी. 129.3 म्हणजे राऊंड फिगर 140 किलोमीटर गाडी चालली आहे. बॅग सोडली, आता जातो मस्त घरी. धूळ खूप जास्त होती. डिपॉझिटचा कन्सेप्ट समजलं, खूप चांगलं आहे ॲक्च्युअलमध्ये स्विगीचं कन्सेप्ट. तर एवढंच आहे की ICICI बँक नियर बाय भेटल्या पाहिजे आणि पैसे डिपॉझिट झाले पाहिजे. नाहीतर मग भाई खतम, कहाणीच खतम डायरेक्ट. नाहीतर मग स्वतःच्या अकाउंटमधून पैसे डिपॉझिट करायला लागतील UPIच्या थ्रू. कारण सीन कसं आहे की क्रेडिट कार्डचं ऑप्शन नाही आहे तिथे. क्रेडिट कार्डने पैसे तुम्ही भरू नाही शकत. जसं की झोमॅटोमध्ये आहे, तुम्हाला 1000ची कॅश होऊ द्या किंवा 10,000ची कॅश होऊ द्या. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर तुम्ही डायरेक्टली कॅश डिपॉझिट करू शकता. बट स्विगीच्या केसमध्ये असं नाही आहे. आता नशीब चांगलं होतं की बँका वगैरे संडेच्या दिवशी पण पैसे डिपॉझिट होत होते, नाहीतर मग कहाणी खतम. ठीक आहे, तर काय सिच्युएशन असते, सिच्युएशन नेहमी साथ देते, कधी कधी नाही देत. कर्माची फलं असं बोलू शकता, असं काय नाही आहे. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.